तर नमस्कार मित्रांनो. तर भाजपवाल्यांचा जे राहणारा पोलीस भरतीचा किंवा आर्मीचा इव्हेंट म्हणजे हा आपला 1600 मीटर आहे. तर आज आपण 5-10 सेकंद म्हणजे आउट ऑफ चॅलेंज मध्ये पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण आज नियोजनच्या राऊंडचं सांगत आहे. पुढच्या आपल्या व्हिडिओमधून 5 ते 4 त्याच्या पुढच्या 5-50च्या ह्याच्यावरती आपण नियोजन कसं असतं आणि कसं 3 राऊंड पहिलं पॉझिटिव्ह मध्ये राहू शकता तुम्ही, त्याच्यावरती आमचा व्हिडिओ आहे. तर आज आपण पहिला तिसरा चौथा 5-10 म्हणजे आउट ऑफ चॅलेंज मध्ये पडण्यासाठी हे नियोजन कसं आखायचं असतं. तर आपण एक 10च्या हिशोबाने कधीच पळायचं नाही पहिलं राऊंड, हे काय आपलं नाही किंवा फक्त पहिल्याच 1 नंबरला राहायचे किंवा पहिल्या 2-3 मध्ये जायचे. तर आपल्याला परिस्थितीत पहिला जरी नंबर आला तुमच्या त्या रिझल्टमध्ये, तरी पण तुम्हाला काही फायदा नाही. तुम्हाला माहिती आहे का तुमचा ट्रूप कसा आहे काय आहे? त्याच्यामुळे एक वैयक्तिक आपल्या स्वतःवरती विश्वास आणि आपल्या घड्याळावरती विश्वास, तिथं घड्याळ घेऊ न घेऊ आपण गमचून हे आपलं काम आहे, कोण नाही सांगणार मला. तर पहिला राऊंड कम से कम जास्तीत जास्त एक 15 सफिशियंट आहे, की जेणेकरून आपले जास्त मसत पण जास्त टाईट होणार नाही. आणि जर फक्त जर तिथपर्यंत टार्गेट असेल तर कारण वैयक्तिक रेस खूप जणांना लावता येतो. तर तुम्ही वैयक्तिक रेस कशी लावायची, तर तुम्ही फक्त घड्याळावरती लक्ष द्यायचं, बाकी ग्रुप कसा चाललाय याच्यावर काय लक्ष देऊ नका. तर एक 15 जर तुम्हाला दिसत असेल ना, तर तुम्ही 5-10च्या आतमध्ये सेफ आहे. दुसरा राऊंड जर तुम्हाला 1-17 म्हणजेच 800 मीटर तुमचं 2 राऊंड पहिलं आहे. 2 मध्ये 3च्या जर मध्ये असेल तर तुम्हाला समजून जायचं की आपण 5-10च्या आतमध्ये सेफ आहे. त्याचबरोबर तुमचा मॅनेजमेंटचा 2-32 आले. जर तुमचा मॅनेजमेंटचा तिसरा राऊंड असतो. चौथ्या राऊंड मध्ये मॅनेजमेंट वगैरे काही नसतं. चौथा राऊंड म्हणजे आपला ऑल आउट असतो मनापासून. त्यात काय आपल्याला जरी बॉडी संपली असेल तरी मग चौथ्या राऊंडला पण सोडत नाही. तुमची संपली बॉडी ती म्हणजे तिसऱ्याला खचता तुम्ही. त्याच्यामुळे 2-35 दिसलं का नाही, तुम्ही फक्त एकच डोक्यात ठेवायचं की मला हा राऊंड तिसरा किंवा मला ऍडजस्ट करायचा आहे. म्हणजे जो तुम्ही पेस सोडला ना त्याच्यामध्ये मेहनत ठेवायचं. त्यात तुम्ही वाढवू नका. हा आहे ना ते कुठेतरी करत व्हा. आणि आउट ऑफ चॅलेंज मध्ये तुम्ही जाणार आहे का नाही, तर त्या 3 राऊंड टायमिंग किती पाहिजे. तर 3 राऊंड जर तुमचं टाइम कम से कम 3:50 म्हणजे 3:47, 3:48, 3:49, 50, 51, 52 ह्या रेंज मध्ये जरी असेल तरी सुद्धा तुमचा आपला पार्टनर मध्ये पार्टनर. पण चौथा राऊंड तुमचा 1:20च्या आतमध्ये जर आला तर 100% 1:20 म्हणजे जर हे तुम्ही जर आवत असाल ना, तर आउट ऑफ चा 1:20च्या आसपास आवतोच. पण तुम्ही खच्ची उठवायचं नाही. तुम्हाला हे जर टायमिंग दिसतं घड्याळामध्ये की 3:50 पाऊन म्हणा, तुम्ही खचायचं नाही. चौथा राऊंड तुम्ही जेव्हापासून मारायचा 100% तुमचा आउट ऑफ पडणार. आणि जास्तीत जास्त 1:20 जरी पडलं नाही तर 3:50 असेल तर 5 दाखवते तुम्हाला माहिती आहे. आणि जेव्हा तुम्ही मनापासून तर माहिती चौथा राऊंड कसा पण 1:20च्या आतमध्ये येतोच. त्यामुळं या तुम्ही स्ट्रॅटेजीला फॉलो करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण 5-3च्या आतमध्ये येण्यासाठी निवांत रॅप करा. निवांत चॅनल कसं मारायचं त्याच्यावर काही असणार आहे. कारण की 5-30 जरी मारत असेल तरी पण तुमचं काही विषय असलं आणि तेवढं कॅपॅसिटी नसेल नसली तरी मला जास्त धन्यवाद.